नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटी ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे, कारण शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे 75% पीक विमा आज जमा करण्यात आलेला आहे, अशी माहिती आज राज्य सरकारने या ठिकाणी दिलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर 12,500 ते 40,000 रुपयांपर्यंत रक्कम जमा केली जात आहे। आता ज्या शेतकऱ्यांना ही रक्कम प्राप्त झाली नाही, अशा शेतकऱ्यांनी काहीही काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण या ठिकाणी राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या देखील खात्यावरती येत्या 2 दिवसात रक्कम जमा केली जाणार आहे। पीक विमा कंपन्यांकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर 75% रक्कम जमा केली जात आहे। आता कोणते जिल्हे पात्र आहेत, कोणते तालुके पात्र आहेत, कोणते मंडळ पात्र आहेत ते पाहूया। बघा, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज, परळी, बीड, धारूर, वडवणी, आष्टी, शिरूर, कासार, माजलगाव, पाटोदा या तालुक्यांचा समावेश आहे। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, नाशिक, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, देवळा, सटाणा, कळवण, चांदवड, निफाड, सिन्नर, येवला, मालेगाव, नांदगाव, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांचा समावेश आहे। परभणी जिल्ह्यातील सेलू, परभणी, पूर्णा, गंगाखेड, पाथरी, पालम, जिंतूर, सोनपेठ, मानवत या तालुक्यांचा समावेश आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, खुलताबाद, कन्नड, पैठण, गंगापूर, वैजापूर, सोयगाव, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या तालुक्यांचा समावेश आहे। धाराशिव जिल्ह्यातील बघा, या ठिकाणी जर बघितलं तर धाराशिव, तुळजापूर, कळंब, उमरगा, लोहारा, वाशी, भूम, परांडा या तालुक्यांचा समावेश आहे। गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज, चामोर्शी, गडचिरोली, कोरची, कुरखेडा, एटापल्ली, आरमोही, अहेरी या तालुक्यांचा समावेश आहे। हिंगोली जिल्ह्यातील औंढा, नागनाथ, सेनगाव, वसमत, कळमनुरी, हिंगोली या तालुक्यांचा समावेश आहे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, बुलढाणा, मेहकर, लोणार, देऊळगाव, राजा, खामगाव, सेगाव, जळगाव, जामोद, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर, मोताळा या तालुक्यांचा समावेश आहे। सोलापूर जिल्ह्यातील जर बघितलं तर उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहाळ, माडा, करमाळा या तालुक्यांचा समावेश आहे। आता नंदुरबार जिल्ह्यातील जर बघितलं तर नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी या तालुक्यांचा समावेश आहे। या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज 75% रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली असून ज्या शेतकऱ्यांना आज रक्कम जमा झालेली नाही, त्या शेतकऱ्यांना येत्या 2 दिवसात रक्कम जमा केली जाणार आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा। धन्यवाद।